नमस्कार मित्रांनो, 3P शेअर मार्केट क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन समजून घेण्यासाठी वेगवेगळ्या चार्ट पॅटर्नचा उपयोग केला जातो. म्हणजे चार्टवरती तयार होणाऱ्या वेगवेगळ्या कॅन्डलच्या माध्यमातून जे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर तयार होत असतात, त्या स्ट्रक्चरमधून काही पॅटर्न तयार होतात आणि त्या पॅटर्नच्या सहाय्याने आपण प्राइस ॲक्शन समजून घेतो, प्राइसमधली मुवमेंट समजून घेतो. बायर आणि सेलर यांच्या मानसिकतेचा अंदाज आपण या चार्ट पॅटर्नच्या माध्यमातून घेतो. अशा अनेक वेगवेगळ्या आकारातील चार्ट पॅटर्न ते आपल्याला अभ्यासावे लागतात, समजून घ्यावे लागतात. अशाच पद्धतीचं आजच्या भागामध्ये आपण एका चार्ट पॅटर्नचा अभ्यास करतो आणि तो चार्ट पॅटर्न आहे हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न. तो चार्ट पॅटर्न आहे हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न. मित्रांनो, शेअर मार्केटमधील ट्रेडर असतील, गुंतवणूकदार असतील, या सर्वांच्या मध्ये हा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न अतिशय लोकप्रिय असा चार्ट पॅटर्न. ज्या वेळेला मार्केटमध्ये बुलिश ट्रेंड संपणार आहे, अप ट्रेंड संपुष्टात येण्याची शक्यता आहे आणि नवीन ट्रेंडची सुरुवात होणार आहे, त्यावेळेला अशा पद्धतीचा चार्ट पॅटर्न आपल्याला पाहायला. म्हणजे ट्रेंड रिव्हर्स करण्याची ताकद ज्या चार्ट पॅटर्न मध्ये आहे तो हा चार्ट, हा हेड अँड शोल्डर चार्ट. मित्रांनो, हा चार्ट पॅटर्न ज्या वेळेला चार्टवरती फॉर्म होतो, तयार होतो किंवा तयार होत असताना प्राइस मध्ये जे चढ उतार होतात, त्या चढ उतारीच्या माध्यमातून गुंतवणूकदार किंवा ट्रेडर यांना मार्केटमध्ये भविष्यामध्ये प्राइस ची दिशा काय असेल किंवा मार्केटची दिशा नेमकी कोणती असेल, कशी असेल, हे समजून घेण्यासाठी आपल्याला या चार्ट पॅटर्नचा उपयोग होतो. आता हा जो अतिशय लोकप्रिय असणारा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न आहे, हा ट्रेडरांच्या मध्ये अधिक प्रमाणामध्ये लोकप्रिय का आहे? कारण हा चार्ट पॅटर्न ज्यावेळी चार्टवरती तयार होतो, त्याच्यानंतर मार्केटमध्ये ट्रेंड रिव्हर्स होण्याची स्पष्ट संकेत आपल्याला हा चार्ट पॅटर्न देतो. म्हणजे चार्ट पॅटर्न तयार झाल्यानंतर ट्रेंड हा रिव्हर्स होतो, हा प्रबळ संकेत, हा स्पष्ट संकेत हा चार्ट पॅटर्न आपल्याला देतो. त्याचबरोबर या चार्ट पॅटर्नमुळे आपल्याला मार्केटमध्ये सपोर्ट कुठे आहेत, रेजिस्टन्स कुठे आहेत, हे फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा आपल्याला हा चार्ट पॅटर्न चांगल्या पद्धतीने मदत करतो. याच्या आधारे आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स चांगल्या पद्धतीने फाइंड करू शकतो. तिसरा महत्वाचा उपयोग याचा काय होतो की या चार्ट पॅटर्नवरती आपल्याला ट्रेंड मध्ये कोणत्या ठिकाणी आपण एंट्री घेऊ शकतो, कोणत्या ठिकाणी आपण ट्रेड घेऊ शकतो, त्याची योग्य जागा काय आहे, एंट्रीची योग्य जागा काय आहे, म्हणजे एंट्री पॉइंट कुठं आहे हे समजण्यासाठी आपल्याला हा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न आपल्याला खूप मदत करतो. ट्रेडमध्ये एंट्री घेतल्यानंतर सुद्धा अगदी परफेक्ट टेक्निकली स्टॉप लॉस आपण कुठे ठेवला पाहिजे
किंवा कुठं ठेवता येतो, ती जागा परफेक्ट समजण्याची संधी आपल्याला या चार्टवर. ट्रेडमध्ये एंट्री घेतल्यानंतर टार्गेट आपल्याला कुठपर्यंत मिळतं, कुठपर्यंत मिळू शकतं, ते कुठं शिफ्ट केलं पाहिजे, याची माहिती सुद्धा आपल्याला या हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नमुळे मिळते. त्यामुळं रिस्क मॅनेजमेंट करण्यामध्ये आपल्याला सोपं जातं. एकंदरीत सोप्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणजे अप ट्रेंड थांबून डाऊन ट्रेंडची सुरुवात होण्यापूर्वीचा संकेत देणारा एक प्रबळ चार्ट आहे. जे लोक प्राइस ऍक्शनच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये काम करत असतात, या लोकांना किंवा या ट्रेडरना, या गुंतवणूकदारांना भविष्यामध्ये मार्केटमध्ये प्राइसची दिशा काय राहील, मार्केटची दिशा काय राहील, बुलिश राहील, बेरिश राहील की साइडवेज राहील, हे समजण्यासाठी हा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न आपल्याला अत्यंत उपयोगी पडतो. परंतु जे बिगनर ट्रेडर असतात, जे नव्याने शेअर मार्केटमध्ये काम करायसाठी येणारे जे ट्रेडर असतात, यांना या हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नची सूक्ष्म माहिती नसते. केवळ चार्ट वरती हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न तयार झाला की लगेच आपण एंट्री घेतो किंवा घेतली जाते. अशा एंट्रीमुळं आपलं नुकसान होतं. म्हणजे आपल्याला हा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न परफेक्टपणे समजून घेता आला, त्याचे बारकावे आपल्याला समजले पाहिजे, त्याची निरीक्षणं कुठली नोंद करायची आहेत, कुठली निरीक्षणं आपण केली पाहिजेत. हा चार्ट पॅटर्न ज्यावेळी चार्टवरती घडत असतो, तयार होत असतो, त्याचं निरीक्षण आपल्याला करता आलं. हे सर्व बारकावे हे आपण हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न मध्ये अभ्यासणार. आता या हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नचा आपण 4 टप्प्यावरती अभ्यास करणार किंवा समजून घेणार. यातील पहिल्याच टप्प्यामध्ये आपण हा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न चार्टवरती तयार होत असताना तो कशा पद्धतीनं घडतो, कॅन्डलची मुवमेंट ही कशा पद्धतीनं घडते आहे, आणि हा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न तयार होत असताना कोणकोणत्या महत्वाच्या घटनांच्याकडे किंवा घटकांच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे, ते घटक कोणते आहेत, हे आपण याच्यामध्ये पाहणार. आणि चार्ट वरती तयार झालेली ही कॅन्डलची जी रचना आहे, त्याच्यातून हा तयार झालेला पॅटर्न हा हेड अँड शोल्डरच चार्ट पॅटर्न आहे, हा आपण कसा ओळखायचा, हे पहिल्या स्टेजवरती आपण समजू. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण हा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न चार्टवरती तयार झाल्यानंतर या पॅटर्नवरती जी आपण ट्रेड घेणार आहोत, जो ट्रेड घेणार आहोत, त्या ट्रेडमध्ये जी एंट्री घेणार आहोत, ती एंट्री घेण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टींचं निरीक्षण करायचं. म्हणजे हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न चार्टवरती तयार झाल्यानंतर लगेच एंट्री न घेता एंट्री घेण्यापूर्वी आपण कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे, याचा विचार आपण करणार आहोत. कशा प्रकारचा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न तयार झाला पाहिजे तर तो प्रभावीपणे काम करू शकतो, याचा विचार याच्यामध्ये करणार. आणि त्याच्यानंतर मग आपली एंट्री कुठं असेल, या हेड अँड शोल्डर वरती चार्ट पॅटर्न तयार झाल्यानंतर आपण जो ट्रेड घेणार आहोत किंवा ट्रेडमध्ये जी एंट्री घेणार आहोत ती कुठे घेणार आहोत, याचा विचार. यामध्ये सुद्धा आपल्याला जर अग्रेसिव्ह एंट्री करायची असेल तर ती आपण कुठं करू शकतो, त्याची जागा काय आहे. आणि जर आपण सुरक्षितपणे एंट्री करणार असू
तर सुरक्षित एंट्री करत असताना ती कुठे केली पाहिजे, त्याची जागा काय असणार, या गोष्टीचा विचार आपण दुसऱ्या टप्प्यात. त्याच्यानंतर तिसऱ्या स्टेजमध्ये आपण या चार्ट पॅटर्नवरती एंट्री घेतल्यानंतर आपला टेक्निकल स्टॉप लॉस कुठं असेल किंवा कुठं लावला जातो याचा विचार आपण. म्हणजे अग्रेसिव्हपणे जर आपण ट्रेड घेतला तर त्याचा स्टॉप लॉस कुठं असेल, सुरक्षितपणे जर ट्रेड आपण घेतला तर त्याचा स्टॉप लॉस कुठं असेल, याचाही विचार आपण या तिसऱ्या स्टेजमध्ये करणार. आणि चौथा आणि महत्वाचा घटक, या चौथ्या स्टेपमध्ये आपण हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नवरती ट्रेडमध्ये एंट्री घेतल्यानंतर आपलं टार्गेट काय असेल, आपण प्रॉफिट कितीपर्यंत घेऊ शकतो, कुठपर्यंत घेऊ शकतो, आपण टार्गेट कशा पद्धतीने सेट करू शकतो, याचा विचार आपण या चौथ्या स्टेपमध्ये. म्हणजे या हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न आपण 4 पद्धतीनं 4 स्टेपमध्ये समजून घेणार आहोत, ज्याच्यामध्ये सुरुवातीला चार्टवरती हा चार्ट पॅटर्न तयार कसा होतो, त्या चार्ट पॅटर्नवरती आपण एंट्री घेताना कुठं आणि कशी घ्यायची, एंट्री घेण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे, त्याच्यानंतर ट्रेडमध्ये एंट्री घेतल्यानंतर आपण आपला स्टॉप लॉस कुठं ठेवू शकतो, टेक्निकली परफेक्ट स्टॉप लॉस कुठं लावला पाहिजे, आणि या चार्ट पॅटर्नवरती आपल्याला टार्गेट कितीपर्यंत मिळू शकतं, या 4 वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास या संपूर्ण हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नच्या या भागामध्ये आपण करतो. स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट आपण या ठिकाणी समजून घ्यायची. मित्रांनो, हेड अँड शोल्डर हा जो चार्ट पॅटर्न आपल्याला चार्टवरती तयार होताना दिसतो, त्याच्यामध्ये एकूण कॅन्डलची जी रचना असते, त्या एकूण कॅन्डलच्या रचनेमध्ये 4 गटामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये विभाग. म्हणजे हेड अँड शोल्डर हा चार्ट पॅटर्न चार्टवरती तयार झाला आहे असं मानण्यासाठी 4 गोष्टी किंवा 4 घटना त्या ठिकाणी घडाव्या. त्या घटना कोणत्या, की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की लेफ्ट शोल्डर, एक हेड, राईट शोल्डर आणि नेक लाईन, हे 4 प्रमुख घटक या हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न मध्ये कार्यरत. या 4 घटकांचा योग्य समन्वय झाल्यानंतर चार्टवरती आपल्याला हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न दिसून किंवा चार्टवरती तयार होतो. आता मित्रांनो, हा जो चार्ट पॅटर्न आहे, हा चार्ट पॅटर्न तुम्हाला दिसण्याला, समजण्याला खूप सोपा दिसतो. कारण हा जो चार्ट पॅटर्न तयार होतो, हा चार्ट पॅटर्न बेरिश ट्रेंड रिव्हर्सलचा सिग्नल देणारा चार्ट पॅटर्न, आणि जे बेरिश रिव्हर्सलचे चार्ट पॅटर्न आहेत ते चार्ट पॅटर्न मार्केटमध्ये टॉप लेवलला तयार होतात. मार्केटमध्ये टॉप लेवलला तयार होतात. म्हणजे पूर्वीचा असणारा ट्रेंड हा बुलिश असतो. म्हणजे हा चार्ट पॅटर्न तयार होण्या अगोदर मार्केटमध्ये जो ट्रेंड आहे तो ट्रेंड कसा असतो, बुलिश असतो. मार्केट अप ट्रेंड मध्ये जात असतो, प्राइस मध्ये सातत्याने वाढ होताना दिसत असतो. पण मित्रांनो, ज्या वेळेला मार्केट बुलिश मुवमेंट मध्ये असो किंवा बेरिश मुवमेंट मध्ये असो, ज्या ट्रेंड मध्ये मार्केट जात असतं ते चालत असताना किंवा त्या ट्रेंड मध्ये असताना मार्केट एका सरळ रेषेमध्ये जातं. कधीही ते एका सरळ रेषेमध्ये जातं. आता हेड अँड शोल्डर पॅटर्न हा बुलिश ट्रेंडच्या अखेरीस तयार होतो. म्हणजे पूर्वीचा असणारा ट्रेंड हा बुलिश आहे, परंतु हा असलेला बुलिश ट्रेंड आपण कधी म्हणतो, ज्या वेळेला तो हायर हाय आणि हायर लो या स्ट्रक्चरमध्ये मार्केटमध्ये तयार करत मार्केटमध्ये जर करता प्राइस वरच्या दिशेने जात असेल तर त्याला आपण
बुलिश ट्रेंड. म्हणजे प्रत्येक वेळेला ज्यावेळेला प्राइस खाली येते, लो तयार करते आणि प्राइस वरच्या साईडला जाते. हे जे लो तयार होत असतात, हे लो वरच्या साईडला शिफ्ट होतात. तयार होणारे हे जे लो आहेत, हायर लो आहेत, हे लो वरच्या साईडला शिफ्ट होत जातात. जे प्रत्येक वेळेला प्राइस ज्यावेळेला खाली येते, त्यावेळेला अगोदरच्या प्राइसच्या वरतीच थांबते आणि तिथून वर जाते. या क्रमाने ज्यावेळेला मार्केटमध्ये स्ट्रक्चर तयार होत असतं, त्यावेळेला मार्केटचा ट्रेंड हा बुलिश ट्रेंड आहे असा आपण. मग हा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न चार्टवरती तयार होत असताना याच स्ट्रक्चरमध्ये मार्केट वरच्या दिशेनं मुवमेंट करतं. मग ज्या ठिकाणी प्राइस एक हाय तयार करते आणि त्या ठिकाणी प्राइस खालच्या दिशेने मुवमेंट करायला लागते हाय तयार झाल्यानंतर. म्हणजे एका ठराविक प्राइस लेवलला पोहोचल्यानंतर त्या प्राइस मध्ये वाढ होणे थांबते आणि त्या ठिकाणी सेलरांची एंट्री होते, ज्यामुळं प्राइस पुन्हा खालच्या दिशेने आहे. आता काही ठराविक लेवलपर्यंत प्राइस खाली आल्यानंतर ज्या वेळेला हे प्राइस सुरुवातीला एंट्री मार्केटमध्ये करतात, त्यावेळेला या सेलरांची संख्या ही कमी प्रमाणात होते आणि मूळचा ट्रेंड, मेन ट्रेंड हा स्ट्रॉंग बुलिश असल्या कारणानं बायरांचा खरेदीमध्ये इंटरेस्ट थोडा कमी झालेला असतो, परंतु बायर संपलेत असा त्याचा अर्थ. म्हणून सेलर नव्याने मार्केटमध्ये प्रवेश करत असताना त्यांची संख्या कमी असते आणि बायरांनी खरेदी थांबवल्यामुळं प्राइस थोडीशी खालच्या साईडला येते आणि एका ठराविक प्राइस रेंजला पोहोचल्यानंतर पुन्हा बायर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होतात आणि बायर प्राइसला वरच्या दिशेनं घेऊन जातात. म्हणजे ज्या वेळेला पहिल्या वेळेला प्राइस खालच्या साईडला यायला लागते, त्यावेळेला मार्केटमध्ये यापूर्वी ज्या बायर्सनी बाय केलेला आहे, त्यातील काही बायर्स हे काही प्रमाणामध्ये प्रॉफिट बुकिंग करतात. काही प्रमाणामध्ये काय करतात? प्रॉफिट बुकिंग करतात, ज्याच्यामुळं प्राइस वरून खाली येते. पण ज्या लोकांना यापूर्वी खरेदी करण्याची संधी मिळालेली नाही, असे जे बायर असतात, हे बायर पुन्हा एकदा मार्केटमध्ये प्रवेश करतात आणि खरेदी करायला सुरुवात करतात, ज्याच्यामुळं नव्याने प्रवेश झालेले जे सेलर्स होते, त्या सेलर्सच्यापेक्षा सुद्धा या बायरांची संख्या किंवा ताकद ही मोठ्या प्रमाणात वाढते आणि प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट करते. आणि ज्या वेळेला प्राइस यापूर्वी ज्या हाय लेवल पासून खालच्या साईडला मुवमेंट दिलेली होती, तो जो हाय तयार झालेला असतो, त्या हायच्या वरती प्राइस जाते. तो हाय ब्रेक करून प्राइस वरच्या दिशेला निघून जाते. आता या प्रोसेस मध्ये पहिल्या प्रथम जो हाय तयार झाला, तो हा या चार्ट पॅटर्न मधील पहिला हाय जो होता, तो झाला आपला लेफ्ट शोल्डर. हा झाला लेफ्ट शोल्डर. आता इथून प्राइस हा हाय ब्रेक करून पुन्हा वरच्या दिशेनं मुवमेंट करायला लागते, परंतु पुन्हा तिथून काही ठराविक प्राइस रेंज वरती पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी बायर थकतात, खरेदीतला जोश कमी होतो आणि मग सेलर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अग्रेसिव्ह. सेलर काय होता? या ठिकाणी
मोठ्या प्रमाणामध्ये अग्रेसिव्ह होतात, सेलर मोठ्या प्रमाणामध्ये विक्री करायला लागतात आणि बायर त्या ठिकाणी थकलेले असतात, बायर वीक झालेले. त्यामुळं सेलरांचं प्रेशर वाढल्यामुळं प्राइस पुन्हा वरून खालच्या दिशेनं मोमेंट. आणि पूर्वी ज्या ठिकाणी प्राइसनं सपोर्ट घेतलेला होता त्या सपोर्ट लेवल जवळ आल्यानंतर यापूर्वी ज्या लोकांनी शॉर्टची पोझिशन घेतलेली होती, सेलची पोझिशन घेतलेली होती, त्या सेलरांच्या लक्षात येतं की या प्राइस लेवल पासून प्राइस पुन्हा वरच्या दिशेनं मूवमेंट करू शकते. असं वाटल्यामुळं सेलर जे शॉर्ट पोझिशन घेतलेले होते ते रिस्क वरती आणि ते आपले प्रॉफिट बुकिंग करावे. कारण यापूर्वी या प्राइस रेंजवरून प्राइस वरच्या दिशेनं गेले, म्हणजे या ठिकाणी पूर्वी बायरांनी आपलं अस्तित्व दाखवून दिले. म्हणून ज्या ठिकाणी हे सेलराने प्रवेश केलेला असतो, सेलरांनी शॉर्ट केलेला असतो, ते सेलर ज्या वेळेला या प्राइस लेवल पर्यंत येतात त्यावेळेला आपली पोझिशन क्लोज करायला सुरुवात करतात, म्हणजे आपलं प्रॉफिट बुक करून त्या ऑर्डर्स मधून, त्या पोझिशन मधून बाहेर पडायचं. कारण याच्या नंतर प्राइस वरच्या दिशेनं जाऊ शकेल अशी शक्यता आहे. कारण यापूर्वी याच प्राइस लेवलवरून प्राइस वरच्या दिशेनं मूवमेंट केली. यामुळं ज्या सेलरांनी शॉर्टची पोझिशन घेतलेले होते ते या ठिकाणी ज्या वेळेला प्रॉफिट बुक करतात त्यावेळेला ते बायर बनतात. त्यावेळेला ते काय होतात? बायर. कारण पूर्वी त्यांनी शॉर्ट केलं म्हणजे सेल केलेलं आहे आणि या लेवलला आल्यानंतर ते बाय करतात, ज्याच्यामुळं या प्राइस लेवलला असणारे बायर आणि सेलर आणि पोझिशन एक्झिट केल्यामुळं झालेलं बाईंग, याच्यामुळं पुन्हा प्राइस वरच्या दिशेनं जा. पण या वेळेला बायर सुद्धा थकलेल्या, बायर नव्याने मार्केटमध्ये यायला इंटरेस्टेड नसतात आणि म्हणून प्राइस सपोर्ट घेऊन थोडीशी वरती गेल्यानंतर पुन्हा सेलर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होतात, सेलरांचा जोर वाढतो आणि पुन्हा प्राइस खाली आहे. पुन्हा काय होते? प्राइस खाली आहे. आता या वेळेला हा तिसरा हाय तयार होतो. आता हा जो हाय तयार झाला, जिथपर्यंत प्राइस वरच्या साईडला गेली, बाउन्स झाली आणि हाय तयार करून प्राइस खालच्या दिशेने आली, हा जो तिसरा हाय तयार होतो याला राईट शोल्डर म्हणतात. हे 3 पार्ट आहेत. म्हणजेच एक लेफ्ट शोल्डर, मधला जो हाय सर्वात हाय होता तो झाला हेड, आणि तिसरा जो तिसऱ्यांदा हाय तयार झाला त्यावेळेला म्हणजे दुसऱ्यांदा प्राइस सपोर्ट लेवलवरून वरच्या दिशेनं जाते, हाय तयार करते आणि डाऊन साईडला जायला लागते. त्या प्रक्रियेमधून जो तिसरा हाय तयार होतो हा झाला राईट शोल्डर. म्हणजे माणसाचे ज्याप्रमाणे डोकं आणि 2 शोल्डर आपल्याला दिसतात, अगदी त्याच आकारामध्ये या कॅन्डल्सची रचना, या चार्टची रचना आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आणि ज्या सपोर्ट वरून 2 वेळेला प्राइस अप साइडला गेलेली ते जे पॉइंट आहेत ती असते नेकलाईन. ती काय असते? नेकलाईन. टेक्निकल भाषेमध्ये हा जो सपोर्ट आहे या सपोर्टला आपण काय म्हणतो? नेकलाईन म्हणतो. आता हे 4 पार्ट एकत्र झाल्यानंतर, हे एकत्र जमा आल्यानंतर हा जो चार्ट पॅटर्न तयार होतो हा चार्ट वरती तयार झालेला पॅटर्न. पण हा चार्ट पॅटर्न तयार झाल्याबरोबर मार्केटमध्ये आपण एंट्री घेतो.
आपण लागलीच ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची नाही. याच्यामध्ये काही ऑब्झर्वेशन आहे. याच्यामध्ये काय काही ऑब्झर्वेशन आहे, काही निरीक्षण आहे आणि काही कसोटी लावलेली आहे. या कसोटी नंतरच आपण ट्रेड झाल्याबरोबर लागलीच आपण याच्यावरती ट्रेड घेत. आपण पाहिलं की लेफ्ट शोल्डर तयार झालेला आहे, हेड तयार झालेला आहे, नेकलाईन तयार आहे, राईट शोल्डर तयार झालेला आहे आणि आपण म्हणतो त्याप्रमाणे या ठिकाणी चार्टवरती आपल्याला हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न दिसायला लागतो. आणि या ट्रेडवरती, या चार्टवरती ज्यावेळेला आपण ट्रेडमध्ये एंट्री घेणार आहोत त्यावेळेला मात्र आपल्याला काही गोष्टींचं निरीक्षण हे बारकाईने करावं. म्हणजे केवळ चार्टवरती हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न तयार झालाय म्हणून आपण त्या ट्रेडमध्ये एंट्री केली. तो जो चार्ट पॅटर्न आपल्याला दिसतो आहे तयार हेड अँड शोल्डर, त्या चार्ट पॅटर्नवरती एंट्री घेण्या अगोदर, ट्रेड घेण्या अगोदर आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी या लक्षात ठेवाव्या, काही महत्वाची निरीक्षणं आपल्या लक्षात ठेवावी. ही कोणती निरीक्षण आहेत? म्हणजे हा जो चार्ट पॅटर्न आहे त्याला काही कसोटीच्या आधारावरती आपण चेक करून पाहायचं की हा परफेक्ट आणि स्ट्रॉंगली काम करू शकेल, हे आपल्याला चेक करायचं. मग हे कशाच्या आधारावर चेक करू आपण? तर याच्यामध्ये आपण 3 गोष्टींचा आधार घ्यायचा. 3 कसोटी आपण या हेड अँड शोल्डरला लावतो. त्यातलं पहिलं काय, तर राईट शोल्डर हा हेड पेक्षा मोठा असतो. सॉरी, राईट शोल्डर हा हेड पेक्षा मोठा असता कामा नये. जो तिसऱ्या नंबरचा हाय तयार होतो, हा तिसऱ्या नंबरचा तयार होणारा हाय म्हणजे राईट शोल्डर, हे जे शोल्डर तयार होतं ते शोल्डर हे हेड पेक्षा जास्त असलं तर आपण अशा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नवरती ट्रेड घेणार नाही. अशा म्हणजे जे राईट शोल्डर होतं ते राईट शोल्डर जर किंवा त्या राईट शोल्डरचा हाय जर हेड पेक्षा मोठा असेल तर आपण त्याच्यावरती ट्रेड घेण्याचं टाळणार आहोत. आपल्याला चार्ट दिसतोय हेड अँड शोल्डर सारखा, परंतु सुद्धा आपण त्या चार्टवरती ट्रेड घेणार नाही, आपण ट्रेड टाळायचं. नंबर 1. दुसरी कसोटी काय, समजा लेफ्ट शोल्डर तयार झालं, त्याच्यानंतर हेडही तयार झाला, नेकलाईन तयार झाली, परंतु जो राईट शोल्डर आपल्याला तयार व्हायचा आहे ते राईट शोल्डर तयार होण्यासाठी समजा जर वेळ लागत असेल, जास्त वेळ त्या ठिकाणी टाइम स्पेंड होत असेल, तर अशा प्रकारे खूप वेळानं तयार झालेल्या राईट शोल्डरच्या हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नवरती आपण ट्रेड घेणार किंवा आपण ट्रेड घ्यायचं टाळायचं. काय कसोटी काय की ज्या वेळेला लेफ्ट शोल्डर तयार होतो, हेड तयार होतो, नेकलाईन ही तयार आहे, परंतु राईट शोल्डर होण्यासाठी मात्र मार्केट वेळ घेत आहे. हे राईट शोल्डर तयार होण्यासाठी वेळ लागतोय, टाइम स्पेंड होतोय. अशा वेळेला आपण या हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नवरती ट्रेड घेणार नाही. याचं कारण काय? कारण नवीन सेलर शॉर्ट पोझिशन क्रिएट झालेले असतात. नवीन शॉर्ट पोझिशन क्रिएट झालेले असतात. त्यामुळं प्राइस मूळचा ट्रेंड हा बुलिश असल्यामुळं प्राइस खाली येऊन पुन्हा वरच्या दिशेनं जाण्याची शक्यता आहे. म्हणजे ट्रेडमध्ये आपण फसू शकतो. हा पार्ट. आणि याच्यानंतर तिसरा महत्वाचा भाग, जर राईट शोल्डर हेडच्या
50% पेक्षा जास्त तयार झालेला असेल. हे जे राईट शोल्डर आहे, हे राईट शोल्डर हेड जे आहे त्याच्या 50% पेक्षा जर जास्त तयार झालेला असेल तर त्या हेड अँड शोल्डर वरती सुद्धा आपण ट्रेड घेणार. कारण मुळात मार्केट स्ट्रॉंगली काय आहे, अपमूव्ह मध्ये आहे, बुलिश मुवमेंट मध्ये आहे. अशा वेळेला लिक्विडिटी तयार होऊन मार्केट पुन्हा वरच्या दिशेनं बाउन्स होऊ शकतं. थोडासा पुलबॅक घेऊन पुन्हा प्राइस वरच्या दिशेनं मुवमेंट करू शकतं. अशावरती आपण घेतलेला ट्रेड आपला फेल जाऊ शकतो. या 3 गोष्टी आपण बारकाईने काय केलं पाहिजे, निरीक्षण. या 3 गोष्टींचं काय केलं आपण बारकाईने निरीक्षण केलं पाहिजे. आणि या 3 कसोटीवरती जो हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न परफेक्ट उतरेल त्याच वेळेला आपण त्या ट्रेडमध्ये एंट्री घेणार. आता या पद्धतीनं चार्ट पॅटर्न प्रमाणे या 3 कसोटीवर आपल्याला चार्ट उत्तर म्हणजे लेफ्ट शोल्डर तयार झालं, हेड तयार झालं आणि 3 कसोटीवरती पास आउट होणारा राईट शोल्डर सुद्धा तयार झालं आणि नेकलाईन पर्यंत प्राइस आहे. आपण अलर्ट मोड मध्ये आणि याच्यानंतर ही नेकलाईन ब्रेक केल्यानंतर आपण मार्केटमध्ये ट्रेड घ्या. आता हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न हा चार्ट वरती दिसून आल्यानंतर म्हणजे लेफ्ट शोल्डर तयार झालं, हेड तयार झाला, त्याच्यानंतर राईट शोल्डर तयार झालं, नेकलाईन तयार झाली आणि या 4 घटे एकत्र येऊन चार्ट वरती आपल्याला हवा असणारा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न आढळून. आता हे हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न वरती ज्या वेळेला आपण ट्रेड मध्ये एंट्री घेणार आहोत ती एंट्री कोणत्या पद्धतीची घेणार आहोत, तर या ठिकाणी आपण शॉर्टची पोझिशन घेणार. कारण हा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न ट्रेंड रिव्हर्सल चार्ट पॅटर्न म्हणजे अप ट्रेंड संपून बेरिश ट्रेंडची सुरुवात होण्याचा संकेत सांगणारा किंवा देणारा हा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न. मग याच्यावरती जे आपण शॉर्टची पोझिशन घेणार आहोत ती शॉर्टची पोझिशन किंवा ट्रेडची एंट्रीची जागा कुठं असणार आहे, तर याच्यामध्ये जी नेकलाईन आपण पाहिलेली आहे ही नेकलाईन ब्रेक करणारी जी कॅन्डल तयार होते, ती नेकलाईन ब्रेक करणारी जी कॅन्डल असते त्या बेरिश कॅन्डलच्या लो वरती आपण शॉर्टच्या ट्रेड मध्ये एंट्री घेऊ शकतो. जे नेकलाईन ब्रेक झाल्यावर आपण खालच्या साईडला ट्रेड शोधू शकतो. आणि प्रत्यक्ष ट्रेड मध्ये एंट्री घेण्यासाठी काही निरीक्षणं नोंदवायची आहेत. ज्या पद्धतीनं हा चार्ट वरती तयार होणारा हेड अँड शोल्डर पॅटर्न प्रभावीपणे काम करू शकेल की नाही हे चेक करण्यासाठी आपण 3 कसोटीवरती हा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न चेक केला. त्याच्यानंतर प्रत्यक्ष ज्या वेळेला आपण या पॅटर्नवरती मार्केटमध्ये ट्रेडमध्ये एंट्री घेणार आहोत त्यावेळेला एंट्रीची जागा निवडताना सुद्धा आपल्याला काही निरीक्षण करायचं. म्हणजे ही नेकलाईन ब्रेक करणारी जी कॅन्डल असते ती कॅन्डल स्ट्रॉंगली बेरिश कॅन्डल असली पाहिजे. त्या ठिकाणी मोठ्या व्हॅल्यूमची कॅन्डल तयार झाली पाहिजे, तरच आपण त्या कॅन्डल नंतर त्या हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न वरती ट्रेड मध्ये एंट्री करू शकतो. जर ही नेकलाईन ब्रेक करणारी कॅन्डल कमी व्हॅल्यूमची असेल किंवा त्या कॅन्डल वरती अपोजिट रिॲक्शन मोठ्या प्रमाणामध्ये दिसत असेल तर अशी कॅन्डल आपण एंट्रीसाठी टाळायची. मग एंट्री कुठल्या कॅन्डलवर घेऊ आपण, नेकलाईन ब्रेक करणारी जी कॅन्डल आहे ती स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल असली पाहिजे, चांगल्या व्हॅल्यूमची कॅन्डल असली पाहिजे.
त्याच्यावरती असणारी रिॲक्शन, अपोजिट रिॲक्शन ही कमी प्रमाणामध्ये असते. अशाच कॅन्डलवरती आपण काय करणार आहोत, ट्रेडमध्ये एंट्री. आता या ठिकाणी सुद्धा जे अग्रेसिव्ह ट्रेडर आहेत ते अग्रेसिव्ह ट्रेडर एंट्री कुठे घेतील आणि जे सुरक्षितपणे ट्रेड करू इच्छितात ते ट्रेड कुठे घेतील, त्या दोघांच्या जागा वेगवेगळ्या. जे अग्रेसिव्ह ट्रेडर मार्केटमध्ये एंट्री करतात ते कधी करतात, ज्या वेळेला ही नेकलाईन ब्रेक करणारी स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल तयार होते त्यावेळेला अग्रेसिव्ह ट्रेडर त्या कॅन्डलच्या क्लोजिंग वरती मार्केटमध्ये ट्रेडमध्ये एंट्री. हा झाला अग्रेसिव्ह ट्रेडरांची एंट्रीची जागा. आता सुरक्षितपणे जर आपल्याला मार्केटमध्ये ट्रेड करायचं असेल तर ब्रेकआउट नंतर प्राइस जेव्हा पुन्हा रिटेस्टसाठी वरच्या साईडला जाते त्या रिटेस्टची वाट पाहून एंट्री करायची. म्हणजे काय घडतं, यापूर्वी जी नेकलाईन प्राइसला सपोर्ट देण्याचं काम करत होती, ज्या प्राइस लेवल वरून 2 वेळेला प्राइस वरच्या दिशेने मूवमेंट केलेली होती, ती प्राइस ब्रेक, ती नेकलाईन ब्रेक करणारी कॅन्डल तयार झाली. ती जी नेकलाईन सपोर्टचं काम करत होती ती नेकलाईन ब्रेक झाल्यानंतर तीच नेकलाईन रेजिस्टन्स म्हणून काम करते. आणि ही नेकलाईन रजिस्टर मध्ये कन्वर्ट झाले की नाही, काम करते की नाही, हे चेक करण्यासाठी म्हणून आपण रिटेस्टची वाट पाहू शकतो. आणि यानंतर रिटेस्ट केल्यानंतर ज्या वेळेला मार्केटमध्ये आपण ट्रेडमध्ये एंट्री घेतो त्यावेळेला ती एंट्री अधिक सुरक्षितपणे आपल्याला ट्रेडमध्ये चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स. म्हणजे अग्रेसिव्ह एंट्री करण्याऐवजी आपण रिटेस्टवर सुरक्षितपणे ट्रेडिंग करायच्या दृष्टिकोनातून रिटेस्टवरती जर आपण एंट्री घेतली तर ती अधिक चांगल्या पद्धतीची सुरक्षितपणे एंट्री आपली ठरते. लक्षात, म्हणजे आपण फेक ब्रेकआउट पासून वाचू शकतो. जर कथा ब्रेकआउट झाल्यानंतर पुन्हा प्राइस वरच्या दिशेने मूवमेंट करायला लागते आणि समजा त्या प्राइसनं पुन्हा नेकलाईनच्या वरच्या साईडला क्लोजिंग दिलं तर मार्केट आहे त्याच ट्रेंडमध्ये पुन्हा कंटिन्यू राहण्याची शक्यता असते किंवा प्राइस वरच्या दिशेने मूवमेंट करण्याची शक्यता. त्यामुळं या फेक ब्रेकआउट मध्ये आपण अडकण्याची शक्यता. हा फेक ब्रेकआउट म्हणजे काय होतं, लिक्विडिटी तयार झालेली असते, याच्यामुळं आपण अडचणीत येऊ शकतो. मग हा फेक ब्रेकआउट टाळण्यासाठी आपण रिटेस्टची वाट बघायची आणि रिटेस्ट झाल्यानंतर मग आपण ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची. ही झाली सुरक्षित. पुन्हा एक लक्षात घ्या, दुसरं निरीक्षण आपलं एक असं असलं पाहिजे की नेकलाईन ब्रेक करणारी जी कॅन्डल आहे किंवा हे नेकलाईन ब्रेक एकदम फास्ट मध्ये झाले असेल, मोठ्या कॅन्डलनं झालेले असेल आणि प्राइस एकदम स्पीडनं खालच्या दिशेने गेलेली असेल तर अशा रनिंग कॅन्डलवरती आपण ट्रेड घ्यायचा नाही. अशा रनिंग कॅन्डलवरती आपण काय करायचं नाही, ट्रेड घ्यायचा नाही. जर नेकलाईन पासून प्राइस खूप खाली गेली असेल तर आपण पुलबॅकची वाट बघायची. आपण काय करायचंय, पुलबॅकची वाट बघायची आहे. म्हणजे प्राइस पुन्हा बाउन्स होईल, वरच्या दिशेने मूवमेंट करण्याचा प्रयत्न करेल आणि तिथून प्राइस ज्यावेळेला पुन्हा खालच्या दिशेने जायला लागेल अशा ठिकाणी आपण पुलबॅक वरती एंट्री घेऊ शकतो. म्हणजे आपण बफर घेऊ शकतो. कारण नेकलाईन ब्रेक करून प्राइस लांब गेले असेल तर अशा वेळेला आपलं रिस्क रिवॉर्ड करेक्ट बसत नाही. आपला टेक्निकली स्टॉप लॉस कुठं राहतो, जो राईट शोल्डर आहे त्या राईट शोल्डरच्या वरती असणार आहे. तो स्टॉप लॉस कुठं लावायचा आपण बघणार आहोत. आणि प्राइस ना नेकलाईन ब्रेक केल्यानंतर
मोठ्या प्रमाणामध्ये प्राइस खालच्या लेवलला गेलेल्यानंतर ती प्राइस लेवल सपोर्ट लेवल पर्यंत जाऊन पोहोचण्याची शक्यता असते किंवा सपोर्ट लेवलच्या जवळपास प्राइस ती जाऊन पोहोचण्याची शक्यता. अशा वेळेला आपलं रिस्क वाढतं. त्यामुळं अशा रनिंग कॅन्डल वरती आपण एंट्री घ्यायची टाळायची. मोठी कॅन्डल तयार झाली असेल, नेहमीपेक्षा अधिक मोठी कॅन्डल तयार झाली असेल आणि प्राइस खूप लांब वरती गेलेली असेल तर अशा वेळेला आपण पुलबॅकची वाट पाहायची आणि पुलबॅक वरती आपण काय करायचं आहे, नंतर ट्रेड घ्यायचा. पुलबॅक झाला नाही, समजा पुलबॅक झाला नाही आणि प्राइस तशीच कंटिन्यू पुढे गेली, आपण त्या ट्रेडमध्ये एंट्री घेणार नाही. आपल्या हातून तो ट्रेड निसटत असं समजून आपण काय करू शकतो, ट्रेड सोडू शकतो. आपण ट्रेड सोडून द्यायचं. आता ह्या जरा दोन्ही ठिकाणी अग्रेसिव्ह ट्रेडरनं एंट्री कुठं करायची आणि सुरक्षित एंट्री करणाऱ्यांनी कुठं करायची, या दोन्ही गोष्टी आपल्या कन्फर्म. याच्यानंतर एंट्रीची जागा फिक्स झाल्यानंतर पुढचा पार्ट येतो आपला, तो म्हणजे स्टॉप लॉस. तर मित्रांनो, ट्रेडमध्ये एंट्री घेतल्यानंतर ज्या पद्धतीनं आपण दोन पद्धतीनं ट्रेडमध्ये एंट्री घेतो, एक अग्रेसिव्ह ट्रेडर म्हणून एंट्री घेतो आणि एक सुरक्षित म्हणून ट्रेडिंग. आता जो अग्रेसिव्ह म्हणून ज्या वेळेला ट्रेडमध्ये आपण एंट्री करतो त्यावेळेला त्या अग्रेसिव्ह ट्रेडरसाठी स्टॉप लॉस असतो तो राईट शोल्डरच्या हायच्या वरती आपण स्टॉप लॉस. राईट शोल्डरच्या वरच्या साईडला हा स्टॉप लॉस अग्रेसिव्ह ट्रेडर्स. आणि दुसऱ्या प्रकारचे जे ट्रेडर म्हणतो आपण, जे सुरक्षितपणे ट्रेडिंग करतो, आपण रिटेस्ट वरती एंट्री घेतो, त्या रिटेस्ट वरती एंट्री घेणाऱ्या सुरक्षित ट्रेडरांसाठी असणारा स्टॉप लॉस हा प्रिव्हियस हाय, म्हणजे ज्या ठिकाणी एंट्री घेतली जाते त्याच्या अगोदर जो हाय तयार झालेला असतो त्या हायच्या वरती हा स्टॉप लॉस. अशा पद्धतीनं दोघांच्यासाठी वेगवेगळे स्टॉप. जे अग्रेसिव्ह ट्रेडिंग घेतात, नेकलाईन ब्रेक झाल्यानंतर क्लोजिंग देणाऱ्या कॅन्डलवरती एंट्री घेतात, त्यांचा स्टॉप लॉस हा राईट शोल्डरच्या वरती राहतो. आणि जे रिटेस्ट वरती एंट्री घेतात, रिटेस्ट वरती एंट्री घेणाऱ्यांच्यासाठी प्रिव्हियस जो हाय असेल, प्रिव्हियस हायच्या थोडस वरती त्यांचा स्टॉप लॉस. या दोघांचे स्टॉप लॉस. म्हणजे या पद्धतीने स्टॉप लॉस आपले फिक्स झाले. आता या हेड अँड शोल्डर वरती ट्रेड घेतल्यानंतर चौथा महत्वाचा पार्ट म्हणजे प्रॉफिट. या पद्धतीने स्टॉप लॉस आपले फिक्स झाले. आता या हेड अँड शोल्डर वरती ट्रेड घेतल्यानंतर चौथा महत्वाचा पार्ट म्हणजे प्रॉफिट. या चार्ट पॅटर्न वरती आपण जे प्रॉफिट बुक करणार आहोत, आपलं जे टार्गेट ठेवणार आहोत, जे टार्गेट सेट करणार आहोत, ते टार्गेट कशा पद्धतीने ठेवायचं. तर याच्यामध्ये सुद्धा दोन पद्धतीने आपल्याला टार्गेट सेट करतात. त्यातली एक म्हणजे जे टार्गेट ठेवण्याचे दोन पद्धती, त्याच्यामध्ये एक प्रोजेक्शन मेथड. प्रोजेक्शन मेथड म्हणजे काय, तर ज्या वेळेला हा हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न चार्टवरती तयार होत असतो आणि त्या ठिकाणी जी नेकलाईन तयार झालेली असते, त्या नेकलाईन पासून हेड पर्यंतचं जे डिस्टन्स असतं तितकंच अंतर, तितकंच डिस्टन्स या नेकलाईन पासून खालच्या साईडला सेट केलं जातं. हे झालं आपलं प्राइस प्रोजेक्शन मेथड. टार्गेट, आपलं जे टार्गेट लावतो ते आपण कसं लावतो टार्गेट, पहिल्या मेथड प्रमाणे
ज्याला प्राइस प्रोजेक्शन मेथड म्हणतो आपण, या मेथडमध्ये काय कशा पद्धतीने टार्गेट लावलं जातं, नेकलाईन पासून हेड पर्यंत जितकं डिस्टन्स आहे तितकंच डिस्टन्स नेकलाईन पासून खालच्या साईडला सेट करायचं. हे आपलं प्राइस प्रोजेक्शन काय होतं, मेथड. कारण ब्रेकडाऊन झाल्यानंतर कमीत कमी इतकं अंतर तरी प्राइस खालच्या साईडला मुवमेंट देते. खालच्या साईडला इतक्या लेवल पर्यंत प्राइस खाली जाण्याची शक्यता अधिक असते. हे झालं प्राइस प्रोजेक्शन मेथड पद्धतीनं टार्गेट सेट. आता दुसऱ्या पद्धतीने टार्गेट आपल्याला कसं लावता येतं, तर ट्रेलिंग स्टॉप लॉसचा आधार घेऊन आपण प्रॉफिट लावू शकतो. आता या दुसऱ्या पद्धतीनं टार्गेट सेट करायची पद्धतीमुळं आपल्याला एखाद्या ट्रेडमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं लांब पर्यंत मध्ये आपल्याला त्या ट्रेडमध्ये राहता येईल. कारण ही जी नेकलाईन आहे किंवा या हेड अँड शोल्डर पॅटर्न नंतर ब्रेकलाईन झाल्यानंतर, ब्रेकडाऊन झाल्यानंतर, डाऊन ट्रेंडची सुरुवात झाल्यानंतर तो डाऊन ट्रेंड कुठपर्यंत चालू राहू शकेल, किती काळ चालू राहू शकेल ते आपण सांगू शकतो. त्यामुळं याच्यामध्ये आपण प्रॉफिट बुक करण्यासाठी ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर करतो. याच्यामुळं काय होतं की फर्स्ट टार्गेट जे आपलं असतं ते छोटंसं टार्गेट राहतं. पहिल्या रेजिस्टन्स पर्यंत, सपोर्ट लेवल पर्यंत आपलं टार्गेट राहील आणि त्याच्यानंतर प्रत्येक स्विंग हाय वरती आपला स्टॉप लॉस आपण काय करत राहतो, ट्रेल करत राहतो. आणि जसजशी प्राइस खालच्या दिशेनं मुवमेंट करायला लागेल किंवा ट्रेंड जसजसा बेरिश ट्रेंडमध्ये पुढे जायला लागेल तसं आपलं टार्गेट स्टॉप लॉस हा पुढे पुढे आपण घेऊन जातो, म्हणजेच खालच्या साईडला शिफ्ट करत जातो. याच्यामुळं काय होतं की पार्शियल प्रॉफिट आपलं बुक होत राहतं. म्हणजे आपण ट्रेडमध्ये एंट्री घेतल्यानंतर आपला ट्रेड प्रॉफिटमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर काही क्वांटिटी आपण बाय करू शकतो आणि उर्वरित क्वांटिटी आपण या ट्रेलिंग स्टॉप लॉसच्या सहाय्याने ट्रेड बरोबर घेऊन पुढे जाऊ शकतो. जोपर्यंत स्टॉप लॉस हिट होत नाही तोपर्यंत आपण त्या ट्रेडमध्ये राहू शकतो आणि जास्तीत जास्त प्रॉफिट आपल्याला याच्यामधून मिळवता येईल. म्हणजे 1760 ट्रेड करण्याऐवजी जर आपण ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर केला तर एकाच ट्रेडमध्ये चांगलं प्रॉफिट, चांगला नफा आपण या ट्रेलिंग स्टॉप लॉसच्या माध्यमातून कमवू शकतो. वारंवार एंट्री घेण्याऐवजी एक वेळ घेतलेल्या एंट्रीच्या आधारे चालू असलेल्या मोठ्या ट्रेडमध्ये आपण पार्शली प्रॉफिट बुक करून त्या ट्रेडच्या अखेरपर्यंत आपण त्या ट्रेडमध्ये राहू शकतो. त्यामुळं ट्रेलिंग स्टॉप लॉसचा वापर करून आपण आपलं टार्गेट सेट करत आहोत. अशा पद्धतीनं आपल्याला हे हेड अँड शोल्डर पॅटर्न वरती चांगल्या पद्धतीचा ट्रेड करता येऊ शकतो. ही संपूर्ण माहिती हेड अँड शोल्डरच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी, म्हणजे हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्न चार्टवरती तयार कसा होतो, तो चार्ट पॅटर्न तयार होण्यापाठीमागं बायर सेलरांची मानसिकता काय असते, ते कशा पद्धतीनं काम करतायत, त्याच्यानंतर हा चार्ट पॅटर्न तयार झाल्यानंतर तो प्रभावीपणे काम करू शकेल की नाही याच्यासाठी काही कसोटीवरती आपण त्याला कसं चेक करावं ते पाहिजे. त्याच्यानंतर ब्रेकडाऊन झाल्यानंतर ट्रेड कन्फर्मेशन मिळाल्यानंतर त्या ट्रेडमध्ये एंट्री घेत असतात
आपण कोणत्या गोष्टींचं निरीक्षण केलं पाहिजे, कोणत्या कॅन्डलवरती आपण एंट्री घ्यायची आहे, कोणत्या कॅन्डलवरती आपण एंट्री टाळायची आहे, हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. अग्रेसिव्ह ट्रेडिंग मध्ये एंट्री घेत असताना अग्रेसिव्ह ट्रेडर म्हणून काम करायचं असेल तर कशा पद्धतीने आपण त्या ट्रेडमध्ये एंट्री घेऊ शकतो आणि सुरक्षितपणे त्या हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नवरती आपण कुठं एंट्री घेऊ शकतो, ट्रेडमध्ये कुठं प्रवेश घेऊ शकतो, हे आपण जागा पाहिजे. त्याच्यानंतर याच्यावरती आपण स्टॉप लॉस कसा लावू शकतो, आपला स्टॉप लॉस टेक्निकली कुठं असेल, अग्रेसिव्ह ट्रेडरचा स्टॉप लॉस कुठं असेल आणि सुरक्षितपणे ट्रेडमध्ये एंट्री घेणाऱ्यांचा स्टॉप लॉस कुठं असेल, हेही आपण पाहिजे. आणि त्याच्यानंतर या ट्रेडवरती या हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नवरती जो ट्रेड आपण घेतो त्या ट्रेडवरती जे प्रॉफिट, जे टार्गेट आपण सेट करायचं आहे ते प्राइस प्रोजेक्शन मेथडनुसार टार्गेट आपण कसं सेट केलं जातं ते पाहिजे. आणि ट्रेलिंग स्टॉप लॉसच्या आधारे आपल्याला कशा पद्धतीनं मोठ्या ट्रेडमध्ये खूप काळापर्यंत ट्रेडमध्ये थांबता येऊ शकतो हेही आपण याच्यामध्ये. तर मित्रांनो, हा होता हेड अँड शोल्डर चार्ट पॅटर्नचा डिटेल अभ्यास, सूक्ष्म अभ्यास.